सोनियाच्या पाऊलांनी गौराई आली. आज मी आले होते माझ्या मावशीच्या घरी गौरी आवाहनासाठी आणि छान अशा गौरी आम्ही घेऊन आलो. त्यांची सुंदर अशी प्रतिष्ठापना केली. इथे दुसरा दिवस हळदी कुंकवाचा होता आणि छान अशी सजावट करून आखीव रेखीव अशा सुंदर अशा गौरी आम्ही इथे बसवल्या होत्या. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये छान फराळाच्या वस्तू आणि इथे गौराई बघा किती सुंदर नटल्यात. अशा सुंदर बसलेल्या गौराई मी माझ्या मावशीच्या घरी बसवल्या होत्या आणि हे पाहू शकता ही माझी मावशी आहे. आम्ही छान असे व्हिडिओज काढले, सगळ्यांचे मस्त मस्त असं डेकोरेशन केलं होतं. इथे मध्ये महादेवाची पिंड केली होती, त्यांचा छोटा छोटा संसार, भातुकलीतली भांडी, सगळ्या फराळाच्या वस्तू, असं सगळं काही इथे करून तयार होतं आणि अशा सुंदर नटलेल्या गौराया फारच सुंदर वाटत होत्या. हे पहा व्हिडिओत सगळं काही शूट केलं आहे छान असं. मस्त असं गौरायांचं आगमन झालं. हळदी कुंकवाचा दिवस होता. सगळे अनेक सुवासिनी हळदी कुंकवाला येत होत्या. त्यांचा छान असा पाहुणचार झाला. मस्त असं हळदी कुंकू झालं. त्यांना खिरापत वाटून झाली आणि छान असा तो दिवस होता. आणि मग आम्ही गवर जागवल्यासाठी छान असे सुंदर सुंदर इथे खेळ खेळायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये माझी मामी, मावशी, बहिणी असे सगळेच, आजी असे सगळेच जण होतो. मस्त अशा फुगड्या, अशा अनेक प्रकारचे छान छान खेळ खेळून आम्ही गवर जागवली. आणि इथे पाहू शकता किती छान असं सुंदर खेळ खेळायचं काम चाललेलं आहे. फेर धरला, छान असे खेळ खेळले आणि खूपच आनंदात हा दिवस गेला. खूपच मंगलमय वातावरण, आनंदी दिवस होता. आणि जेव्हा आपल्या घरी गौरी गणपती येतात तेव्हा खरंच घरातलं वातावरण किती प्रसन्न आणि छान होऊन जातं. सगळे ताणतणाव विसरून माणूस सण समारंभात एकत्र येऊन छान असा आनंदित होऊन जातो. आणि तेच इथं छान चाललं आहे. ही माझी मामी आहे, पाहू शकता किती छान खेळती आहे. आणि मल्हार मला फार त्रास देत होता, त्याच्यामुळे मी शांत बसली होती थोडा. इथे फुगडी खेळायचं काम चालू आहे. सूप नाचवलं, असे बरेचसे छान छान खेळ खेळले आम्ही आणि खूप आनंदात आमचा हा दिवस गेला. खरंच गौरी गणपती आले की वर्षातून खूप आनंदित होऊन जातं वातावरण. आणि असा संपला आमचा दिवस.